आतमध्ये आपला आपला जो वृत्ती आहे ही वृत्ती आतमध्ये भरलेली असली पाहिजे, ती आपल्याला उडवून घेऊन जाईल. सर मला तिकडून खुणवत आहेत, परंतु तरी पण मी एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की साहेब मला नेहमी हा प्रश्न पडतो, जग ज्या झपाट्याने बदलतंय, म्हणजे पूर्वी अँबॅसेडर आली की ती माझ्या मते लहान असल्यापासून आम्ही कॉलेजमध्ये जाईपर्यंत त्या अँबॅसेडरचं मॉडेल तसंच होतं. आता दर वर्षाला गाड्यांचे मॉडेल बदलत आहेत, दर वर्षाला टेक्नॉलॉजी बदलते, दर वर्षाला AI येतंय, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी येते, एजंटिक येतंय, AI एजंटिक येतंय, नंतर काय बायोजेनेटिक्स येतंय, आणि हे काय काय परिस्थिती बदलते. अशा परिस्थितीमध्ये कधी कधी मला असं वाटतं की हा बिझनेस किती दिवस चालेल. तर येणारा 100 वर्षाचा किंवा येणारा फ्युचर या उद्योजकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छाल की काय केलं पाहिजे, बिझनेसमध्ये अशी कुठली काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपण आउटडेटेड होता कामा नये. सर जेव्हा आम्ही बघतो HMT सारखी कंपनी आउटडेटेड झाली, नोकिया सारखी कंपनी आउटडेटेड झाली, अँबॅसेडर सारखी चांगली गाडी सुद्धा आउटडेटेड झाली, या इथे बसलेल्या प्रत्येकाला भीती वाटते की काय होणार आहे. बरोबर बरोबर. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. मी एक छोटं उदाहरण देऊ इच्छितो की मी जेव्हा लहान होतो राजेंद्र, तेव्हा साबण कोणतं होतं आपल्या घरी? लाईफ बॉय साबण होतं. लाईफ बॉय साबण आताही आहे मार्केटमध्ये, आताही आहे. तेव्हा जे लाईफ बॉय आपल्याला दिसत होतं तसं लाईफ बॉय आता दिसतं आपल्याला? नाही दिसत. छोटं झालं, त्याचे रंग बदलले, त्याचं पॅकेज बदललं, त्याचे जे इसेन्स आहेत ते बदलले. म्हणजे लाईफ बॉयने काय केलं? तो लाईफ बॉय प्रॉडक्ट जो आहे 60-70 वर्ष टिकलेला आहे, याचा अर्थ तो बदलत गेलेला आहे. सो बदलत गेलेला आहे म्हणजे काय? दे हॅव इनोव्हेटेड देअर प्रॉडक्ट. इनोव्हेशन इज द की. प्रत्येक धंदा जो आहे ना, प्रत्येक धंदा, प्रत्येक प्रॉडक्ट, प्रत्येक सर्व्हिस ही 4 फेजेसमधून जात असते. पहिला फेज त्याचा इंट्रोडक्शनचा असतो. इट गेट्स इंट्रोड्यूस इन द मार्केट. नवीन नवीन असतो तेव्हा लोकांना धीरे धीरे माहिती होतो, सेल वाढतो, आणि जेव्हा खूप माहितीचा होतो तेव्हा त्याचा ग्रोथ फेज येतो. आणि ग्रोथ फेज आल्यानंतर मग कॉम्पिटिशन येते, लोकांना दिसायला लागतं, त्याच्यासारखेच प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतात. आणि मग एक तिसरा फेज त्याच्यामध्ये स्टॅबिलिटीचा येतो. आणि कॉम्पिटिशन खूप झाले की मग चौथा फेज हा इनव्हेरिएबली डिक्लाइन फेज त्याच्यामध्ये येतो. म्हणजे मग धंदा कमी कमी व्हायला लागतो. सो देर आर बिझनेस स्ट्रॅटेजीज हाऊ टू अवॉइड दिस डिक्लाइन फेज. आपल्या धंद्यामध्ये डिक्लाइन यायला नको, म्हणजे जो खाली चाललेला आहे धंदा तो व्हायला नको, आपला धंदा नेहमी वरच गेला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय आपण करायला पाहिजे? तर देर इज वन अँड ओनली वन थिंग. आपल्या धंद्यामध्ये, प्रोसेसमध्ये, प्रॉडक्टमध्ये आपण इनोव्हेट केलं पाहिजे. इनोव्हेशन इज द की. आणि इनोव्हेशन करण्याच्या बऱ्याचशा थेरीज आहेत, बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज आहेत. नॅनो हाऊसिंगचं मी माझ्या बिझनेसमध्ये इनोव्हेशन केलं. देर वॉज अ पिरियड इन 2008 वेन लेमॅन ब्रदर्स फेल्ड, आणि तेव्हा रिसेशन खूप मोठं आलं. आपल्या धंद्यातही रिसेशन आलं होतं. आणि तेव्हा मी नॅनो हाऊसिंगचं इनोव्हेशन केलं, नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणला, आणि तो इतका सेल झाला की मी लागोपाठ 4-5 प्रोजेक्ट त्याचे केले, आणि अनेकांनी मग तो उचलला. दॅट वॉज द इनोव्हेशन. आणि त्याच्यासाठी स्ट्रॅटेजीज जे आहेत, आय यूज्ड द ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी. आता आपल्याला वेळ कमी आहे म्हणून मी ते ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करत नाही. यू कॅन रीड इट. देर आर नंबर ऑफ बुक्स अवेलेबल ऑन ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी. पण इनोव्हेशन इज द की. ॲब्सोल्यूट सर, ॲब्सोल्यूट. सर तुम्ही इथे आलात आज हा मराठ्यांच्या प्रोग्राममध्ये, तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या आत्मीयतेने, ऑफकोर्स मराठा असल्यामुळे सुद्धा असेल, परंतु तुम्ही नेहमीच मी बघतो तुम्ही ज्या आत्मीयतेने बोलता. आणि तुम्हाला माहिती आहे का, आज एक चांगली गोड आणि चांगली बातमी माझ्या कानावर आत्ता जस्ट पडली. आज माझ्या मॅडमला, आमच्या ह्यांना आज राज्यस्तरीय राज्य गव्हर्नमेंट राज्य सांस्कृतिक पुरस्कार अनाऊन्स झाला आहे. जोरदार टाळ्या. आणि थोडी माहिती देता का पुरस्काराबद्दल?
आता जस्ट मेसेज आला. म्हणजे माझ्यासाठी कॉन्क्लेव्हला येणं खूप शुभ लक्षणी ठरलेलं आहे. तर ते इथे असणाऱ्या सगळ्यांसाठीच ठरेल. राज्य शासनाच्या वतीने जे सांस्कृतिक पुरस्कार दिले जातात त्यातला निवेदन क्षेत्रातला यावर्षीचा पुरस्कार मला जाहीर. वा 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 वा. हो. ऑन ड्युटी. आता सांगत असं मला. आणि धन्यवाद. आणि सगळी आपली मंडळी असली की आनंद वाटून घ्यावा असं वाटतो, म्हणून मी सरांना म्हटलं की तुमच्या कानावर बातमी तरी घालते. नक्की सर, नक्की. आणि मला सर जाता जाता हावरे सरांना एक छोटासा प्रश्न या संदर्भात विचारावासा वाटतो, कारण आपण समाज म्हणून एकत्र आलेलो आहोत. तर कुठलाही बिझनेसमन आपण बघतो यशस्वी झालेला, जे आज देशातले आदर्श असे आहेत, ते सामाजिक बांधिलकीचं भान जपताना दिसतात. आज आपण गायकवाड सरांना भेटलो, त्यांच्याही कार्यामध्ये आपण ते पाहिलं. आपणही त्या दृष्टीने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत, करत असता. तर या मुद्द्यावरती थोडं अधिक सांगाल का? मित्र, सामाजिक बांधिलकी ही जी आहे, मला असं वाटते ती आपल्या बिझनेससोबत आणि आपल्या पर्सनॅलिटीसोबत इंटिग्रेटेड असली पाहिजे. इट शुड बी कन्सिडर्ड ॲज पार्ट अँड पार्सल ऑफ अवर बिझनेस. आपण समाजाकडूनच सगळं घेतो आणि म्हणून त्यातला काही भाग समाजाला आपण देणं लागतो. आणि तो जर दिला तर समाजाकडून आपल्याला दुवा मिळतात आणि ह्या दुवा आपल्याला धंदा वाढीसाठी मदत करतात. आपली सायकोलॉजी बदलते. आणि आपण बघितलं असेल की टाटा बिर्लाने फिलॅन्थ्रॉफी केली का? केली. टाटा हॉस्पिटल्स वगैरे आपण पाहतो, कॅन्सर हॉस्पिटल्स, टाटा एज्युकेशन, बिर्ला इज ऑल्सो इन एज्युकेशन. ही फिलॅन्थ्रॉफी ही तुम्हाला दुवा देते आणि ह्या दुवा धंद्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडतात. मी दरवर्षी बरेच कामं करतो, पण त्यातलं एक फक्त उदाहरण देतो. चेंबूरला एक चेंबूर हायस्कूल नावाची मराठी शाळा आहे. झोपडपट्टीतले सगळे विद्यार्थी तिथे जातात. मी दरवर्षी तिथे 500 विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य, त्याच्या छत्री, वॉटर बॉटल, दप्तर, त्याचं सगळे वह्या वगैरे असं सगळं, रेनकोट, त्याला 500 विद्यार्थ्यांना गेली 15 वर्ष मी दरवर्षी देतो. आणि ही शाळा सुंदर चालू आहे. ते मुलं त्यांच्या चेहऱ्यावर जेव्हा ते हास्य पाहतो ना, ते दप्तर आणि ते सगळं घेताना, तेव्हा मित्र आपण दिलेल्या पैशाचं आणि श्रमाचं ते मोल ते हरवून जातं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कितीतरी अधिक कॉस्टली असतं आणि अधिक मूल्यवान असतं. नक्कीच. आणि चला मित्र हो, उद्योगावर बोलू काही, हा कार्यक्रम आपल्याला नक्की आवडला असेल अशी आशा व्यक्त करून आज इथेच थांबतो. पण उद्यासाठी अरुण पवार सरांच्या सूचनेप्रमाणे उद्या सकाळी 10:30 पासून आपले कार्यक्रम असणार आहेत. दिवसभराचं उद्याचं सत्रही असणार आहे. विविध कार्यक्रम आहेत. आपण कार्यक्रम पत्रिका पाहिलीत तर आपल्याला अंदाज येईलच त्याचा. तर उद्यासाठीचं आमंत्रण देऊन आज इथेच थांबतो. धन्यवाद. बरोबर.